कसा घडतो? तू प्रश्न विचारलेस आणि त्याच्यातून तू ज्ञान मिळवलं, जिज्ञासा निर्माण केली, बरोबर का? तसं बापूसाहेबांनी सुद्धा त्यांना हे क्रांतिकारी विचार, हे देश स्वातंत्र्याचे विचार हे का निर्माण झाले? तर त्यांचं हे बालपण आहे. मुलांनो, त्यावेळेची खेडी कशी होती बघा. गावामध्ये या शेळ्या मेंढ्या गुरावरती चालायचं आणि मग अशाच वेळेस बापू एकदा पिठाच्या गिरणीमध्ये गेलेले होते आणि त्या पिठाच्या गिरणी जी होती ती दांडेकरांची गिरणी होती. मुलांना निश्चिता दरी आहे हे त्यांना समजलं आणि अशी समाजामध्ये आपण दरी मानता कामा नये आणि हे त्यांना बालवयामध्येच त्या ठिकाणी मुलांना समजलं आणि त्याची चित्रफित इतर विरोधात शेनोली जे गाव आहे त्या दोन्ही डोंगराच्या खिंडीमध्ये रेल्वे आणि त्या ठिकाणी मुलांना ती रेल्वे अडवली आणि त्यातून त्यांनी 19,000 रुपये त्यावेळेस लुटले गेले. पण 19,000 रुपये समजा एखादा लढायला हत्यार वापरूया, लाख रुपये लागतील आवडला सांगा कुठं कुठं जात टाकायचं. चला खानदेशकडे सरकारी खजिना लुटायला मी देतो साथीला तुम्हाला. सरकारने येत्या काही दिवसात धुळा नावाच्या गावी मैल 1.5 महिन्याचा सण होता. विश्वासात घेतलं आणि गाडी लुटीचा बेत इथून 600 किलोमीटर धुळे या ठिकाणी बेत टाकलं. धिंड काढली जायची. तेव्हा इथं गाढवावरून धिंड काढलेल्या एका सावकाराचं इथं चित्र दाखवलंय बघा की एखादा सावकार जर गावातील लोकांना दमवत असेल तर त्याच्यावरती अशा पद्धतीने त्याला शिक्षा दिली जायची. गावाच्या गावात तंटे संपवले जायचं आणि हे ना पत्री सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर आता आपण रनिंग करतो, लांबी टाकतो, गोळा टाकतो. पण त्यावेळेस मुलांनो जर ह्या सैन्यामध्ये प्रतिसरकार शोषू शकतात तर हे इथं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. असं सर्वांचं त्यावेळेस सुद्धा ते हायरार्की होती त्या सरकारची. अलग लक्षात ते सगळं ठरलेलं होतं की न्यायदानाचं काम कोणी करायचं, खबऱ्या द्यायचं काम कोणी करायचं. मोबाईल देते का दिसतंय का याला कला येते कशी आर्ट आहे का इतर सापडले शेवटच्या वेळेस तेव्हा ते जेलमध्ये होते आणि त्या ठिकाणी कम्युनिस्ट पुस्तकांचं आठवण तर आम्ही वाचन